मित्रांनो नमस्कार। आजचा व्हिडिओ आहे कोकणातील प्रसिद्ध असे ऐतिहासिक तसेच पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असलेले वेंगुर्ला शहर आणि तिथल्या बीच बद्दल। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे वेंगुर्ल्याला। वेंगुर्ल्याला असे अनेक बीच आहेत, त्यापैकी आपण काही बीचेस फिरणार आहोत। चला तर मग भेटूया तिकडेच। तर मित्रांनो, सागरेश्वर बीचला आलोय। अशा प्रकारे व्ह्यू आहे आणि मित्रांनो तुम्हाला व्ह्यू दाखवून घेतो। इकडे एवढं सुंदर आणि एवढं प्रशस्त असं मस्त असं वातावरण आहे। आणखी पूर्ण तुम्हाला बीच खाली भेटेल। क्वचितच लोक इकडे येत असतात आणि तुम्ही मोठ्या प्रमाणात इथं चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकता, मस्त मजा मस्ती करू शकता। तर हे एक स्पॉट आहे। आता आपण इथं थोडंसं फिरूया आणि मग नेक्स्ट शिरोडा बीचला जाऊया। बीचवर जाण्याआधी इथे सागरेश्वर मंदिर आहे। एकदम शांत आणि निसर्गरम्य असा हा परिसर आहे। इथून बाहेर आल्यानंतर मंदिराच्या बाजूनेच बीचकडे जाण्यासाठी रस्ता आहे। उभा दंडा येथे असलेला हा सागरेश्वर बीच महासागराची भव्यता आणि अथांगता दाखवतो। या किनाऱ्यावर असलेलं MTDCचं सुंदर असं रिसॉर्ट आणि किनाऱ्यावर असलेली त्याची बैठक व्यवस्था मनाला आकर्षित करते। भर उन्हात छान सावलीत बसून समुद्राचे दर्शन घेण्यासाठी उत्तम असे हे ठिकाण आहे। अशा प्रकारे आम्ही सागरेश्वर बीच वरून निघालेलो आहे। आता आपण चाललो आहे ते थेट शिरोडा बीचला चाललो आहे। बघूया तिकडे काय काय आपल्याला बघायला भेटणार आहे शिरोड्याला। त्याच्या पहिला कुठेतरी भेटलं तर बघून जेवण वगैरे करून घेऊया। जातानाच मध्येच एक गाव लागते आरवली आणि तिथले हे प्रसिद्ध वेतोबाचे मंदिर। आरवली गावचे ग्रामदैवत श्रीदेव वेतोबा हे दक्षिण कोकणातील अत्यंत जागृत असे पुरातन देवस्थान आहे। श्रीदेव वेतोबाची मूर्ती भव्य मानवाकृती आहे। वेतोबाचे मंदिर प्रशस्त व दुमजली आहे। वेतोबा सातत्याने भ्रमंती करतच असतो, त्यामुळे चप्पल झिजतात अशी धारणा आहे आणि म्हणूनच भक्त त्याचा त्रास हलका करण्यासाठी पायात चपला सरकवतात, त्यामुळे लाखो चपलांच्या जोडांचा ढीग दिसतो। थंडगार लिंबू सरबतचा आस्वाद घेत आम्ही तिथून शिरोडाच्या दिशेने निघालो। शिरोडा बीचच्या अलीकडे ठिकठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे। वाटेतच हे होमस्टे आम्हाला दिसलं। आम्ही इथेच राहायचं ठरवलं। दुपारच्या जेवणाचा टाइम होऊन गेला असल्यामुळे आम्हाला जेवण बाहेरून आणावं लागलं। थोडं पुढे गेल्यावर हे समुद्र रिसॉर्ट दिसलं आणि तिथून आम्ही जेवण पार्सल घेतलं। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला भेटलेलं आहे सोलकढी, चपाती, सुरमई फ्राय, बांगडा फ्राय आणि ह्याला काय म्हणतात झिंगा आणि इकडे आहे आपला सलाड। आता आम्ही जेवून घेतो, मग इथून आम्ही जाऊया बीच वरती। हा तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे शिरोडा बीच वरती। आत्ताचे वाजले आहेत संध्याकाळचे वाजले आहेत 7 आणि 7 नंतर तिकडचा नजारा कसा असतो ते बघून या। मित्रांनो, अशा प्रकारे 7:30 वाजल्यात आम्ही इथं पोहोचलोय। तर सध्याच्या टायमाला कोणच पब्लिक नाही आहे। हे बघा, संपूर्ण बीच मोकळा आहे आणि ह्या ठिकाणी कोणीही नाही आहे। आमच्या व्यतिरिक्त ह्या ठिकाणी कोणीच नाही आहे आणि हा आहे शिरोडा बीच। तर हे बघा, सिंगल माणूस सुद्धा नाही आहे इकडे। तिथून आम्ही परत रूमकडे निघालो। वाटेतच त्याच हॉटेलमध्ये आम्ही जेवण पार्सल घेतलं आणि रूमवर आलो। मित्रांनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा। भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।